पहिले साइन एक्स साइन वाय. आता इथे कॉस एक्स साइन वाय इक्वल टू कॉट एक्स आणि कॉस वाय अपॉन साइन वाय इक्वल टू कॉट वाय. इथे साइन एक्स आहे, इथे पण साइन एक्स आहे. न्यूमरेटरला साइन एक्स आहे, डिनॉमिनेटरला पण साइन एक्स आहे, कट होतील. इथे साइन वाय आहे, इथे पण साइन वाय आहे, इथे साइन एक्स आहे, इथे पण साइन एक्स आहे, साइन वाय हे कट होतील. मग हेच आपण आता लिहून काढू. कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स एका कंसात घेऊ, दुसऱ्या कंसात कॉस वाय डिवायडेड बाय साइन वाय प्लस हे इथे 1 येणार आहे डिवायडेड बाय cos x divided by sin x in another bracket cos y divided by sin y minus 1. आता ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इथे पण दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे cos x cos y आणि इकडे sin x sin y मध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन घेतलेले. नो cos x upon sin x means cot x and cos y divided by sin y means cot y plus 1 divided by cot x and cot y minus 1 and it is equal to RHS side of the expression or equation. LHS equal to RHS. इथे मल्टिप्लाय करून घेऊ cos square y into 1 means cos square y minus sin square x into cos square y minus sin square x into 1 sin square x. इथे निगेटिव्ह टर्म इथे निगेटिव्ह आहे, मायनस मायनस प्लस होणार, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह टर्म. मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह टर्म. देअरफॉर sin square x into cos square y means sin square x into cos square y. आता इथे काय कट होते बघायचं परत, कोणत्या टर्म डिलीट होणार आहेत. तर मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय, इथे साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय, इथे हे प्लस आहे, इकडे मायनस आहे, हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ह्या दोन्ही टर्म काय होणार आहेत, कट होणार आहेत. अँड रिमेनिंग टर्म्स आर कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स अँड इट इज इक्वल टू RHS साइड ऑफ द इक्वेशन. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. तिथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण काय काय साइन 5a cos 3a मायनस साइन 3a cos 5a इक्वल टू साइन 5a मायनस साइन 5a मायनस 3a. And we know that sin a plus b, sin in bracket a plus b equal to sin a cos b plus cos a sin b. Now here a equal to 5a and b equal to 3a. Instead of writing sin 5a cos 3a plus sin 3a cos 5a, we write only sin 5a plus 3a. Now sin 5a minus 3a means 2a. Sin 2a and divided by sin 5a plus sin 3 means sin 8a. 8a and it is equal to RHS side of the equation. Therefore LHS equal to RHS. One minus tan 5 theta tan 3 theta equal to tan 5 theta plus tan 3 theta. Tan theta into 1 means tan 8 theta minus tan 8 theta into tan 5 theta tan 3 theta. Equal to tan 5 theta plus tan 3 theta. आता इथे सगळीकडे मल्टिप्लिकेशन आहे, तर आपण ही पूर्ण टर्म राईट हँड साईडला नेऊ आणि ह्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला नेऊ. मग tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा मायनस tan 3 थीटा इक्वल टू, आता ही टर्म इकडे नेताना साइन चेंज होणार आहे, इथे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह होणार आहे, मायनस तर प्लस, म्हणजे tan 8 थीटा इंटू tan 5 थीटा इंटू tan 3 थीटा अँड इट इज इक्वल टू